नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वीक आपण 2 चार्ट डिस्कस केले होते. पहिला चार्ट होता विष्णू केमिकल्स, जो 412वरून 485च्या लेवलपर्यंत गेला. आणि दुसरा चार्ट होता पंजाब केमिकल्स. तो हा सुद्धा 1412वरून जवळपास 1575च्या लेवलपर्यंत गेला. आपण आता या वीकच्या चार्ट्सकडे जाऊयात. मी स्क्रीन शेअर करतो. चार्ट ऑफ द वीकच्या चार्टकडे जाण्यापूर्वी आपण एक स्मॉल कॅपवर नजर टाकूया. स्मॉल कॅपमध्ये आपण बघू शकतो की एक रेंज बाउंड टाईप मार्केट होतं लास्ट गेल्या वीकमध्ये, आणि त्यांनी त्याची सपोर्ट लेवल अजूनही मेंटेन ठेवलेली आहे. आता आपण आजच्या पहिल्या चार्ट ऑफ द वीककडे जाऊया. पहिला चार्ट ऑफ द वीक आहे गल्फ ऑइल लुब्रिकंट. आपण जसं बघितलं गेल्या वीकमध्ये ऑटो रिलेटेड शेअर जसं की टायर्स, याच्यामध्ये एक चांगला मोमेंटम पाहायला मिळाला. तसाच लुब्रिकंट सेक्टरमध्ये एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो आपल्याला. या चार्टमध्ये 2018ची लेवल ब्रेक करून याने एक चांगलीच स्ट्रॉंग कॅन्डलची क्लोजिंग दिलेली आहे वीकली चार्टवरती. आणि याचा मंथली चार्ट जरी बघितला आपण, जसं की आता मंथ एंड झालेला आहे, तर हा सुद्धा एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम चार्ट दिसतो आपल्याला. याचे आपण टार्गेट्स काढायचे झाले तर जसं की हा चार्ट खूप वर्षानंतर, जसं की 6-7 वर्षानंतर एक ब्रेकआउट दिला असल्याने याच्यात टार्गेट्सही चांगलेच निघत आहेत. एक आहे जो 1550चा आहे फर्स्ट टार्गेट. त्याच्यानंतर दुसरा टार्गेट आहे हा 2264चा. तर या टार्गेटपर्यंत जाऊ शकतो हा. एक टाइम फ्रेम आपण जसं दरवेळेस बघतो की 9 ते 12 महिने या टाइम फ्रेममध्ये. आपण आता याच्या दुसऱ्या चार्टकडे जाऊया. त्या अगोदर सर्वांना वर्ल्ड कपच्या जिंकल्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण काल रात्री बघितलं काय जोरदार मॅच झाली. आता दुसरा चार्ट बघूया आपण. हा आहे आय टी सेक्टरचा चार्ट. एक आय टी सेक्टरची कंपनी आहे ॲपल इंडिया. ॲपल इंडियामध्ये जर आपण बघितलं की एक खूप मोठा कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आपण बघू शकतो की जवळपास एक 3 वर्षापासून एक कन्सॉलिडेशन मोडमध्ये आहे. 2021 पासून याने मध्ये एकदा ट्राय केलेलं, पण आता त्या लेवलच्याही वर जाऊन ह्याने क्लोजिंग दिलेली आहे. याचे आपण एकदा टार्गेट्स बघूयात. याचे टार्गेट्स निघत आहेत. फर्स्ट आहे तो जो त्याचा वरचा रेजिस्टन्स आहे 1500चा. सेकंड जो आहे तो 1870चा. आणि जसं याचं कन्सॉलिडेशन चालू आहे, हा 2500 पर्यंतही जाऊ शकतो. असेच शेअर मार्केटचे चार्ट्स बघण्यासाठी आणि नवनवीन आयडिया बघण्यासाठी पेजला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांसोबतही चार्ट्स शेअर करा. आणि तुमच्या नजरेतही काही चार्ट्स असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि जसं मी दरवेळेस सांगतो एक डिस्क्लेमर की मी कोणताही खरेदी किंवा विक्रीचं रेकमेंडेशन देत नाही. जे आहे ते एकदम सगळं एज्युकेशनसाठीच आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.